नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, जे दिसायचे ते लोकांना दिसतच, या वाक्याचा प्रत्यय आज समोर आलाय। टेन गावाच्या हद्दीतील मनोरवाडा भिवंडी मार्गावर पोलिसांच्या देखरेखीत काही चिरीमिरी घेऊन अवजड वाहनांना सूट दिली जात असल्याची माहिती समोर येत आहे। टेन गावाच्या परिसरातील काही तेथीलच नागरिकांकडून ही माहिती मिळत आहे, तसा आरोपही त्यांनी केलाय। मनोरवाडा भिवंडी राज्य मार्गावर मनोर जवळ टेन करडगाव दरम्यान असणाऱ्या पुलाचा कठडा म्हणजेच पॅरापीट वॉल कमकुवत झाल्याचे 31 मार्च रोजी समोर आले होते। त्यानंतर त्याच दिवशी रात्रीपासूनच मनोर ते वाडा दरम्यानची अवजड वाहतूक बंद करण्यात आली। 1 एप्रिल रोजी या पुलाची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर या पुलावरील डांबराचे अतिरिक्त थर काढून टाकून व कठड्याला प्लंब कॉन्क्रिटीकरणाद्वारे दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले। काम सुरू झाले। हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून हलक्या वाहनांसाठी पुलाच्या खालून पर्यायी मार्ग देखील तयार करण्यात आला होता। मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन फोल ठरलं आहे। अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झाले नसून पहिल्याच पावसात मात्र जो पर्यायी मार्ग होता तो देखील पाण्याखाली गेल्याचं दिसून आले। त्यामुळे आता सध्या तरी या पुलावरून हलक्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे। मात्र अद्यापही या पुलावरून अवजड वाहनास बंदी ठेवण्यात आली आहे। मात्र एकीकडे या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून छुपे धंदे देखील सुरू आहेत अशी माहिती मिळत आहे। या ठिकाणी या पुलावरून अवजड वाहने पैसे देऊन सोडली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे। या पुलावरून अवजड वाहनास बंदी असून सुद्धा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून काही चिरीमिरी पैसे घेऊन अवजड वाहने सोडली जात असल्याची गुप्त माहिती मिळत आहे। हे हप्ते वसूल करण्याचे धंदे वरपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत का असा प्रश्न देखील काहीकांनी उपस्थित केलाय। मात्र एकीकडे हा पूल पूर्णपणे तयार होऊन सर्व वाहनधारकांसाठी कधी खुला करण्यात येईल असा प्रश्न देखील वाहनधारकांना पडला आहे।